कधी-कधी ना लाईफ आउट ऑफ कंट्रोल होत आहे असं वाटतं. कारण की आपल्यावर खूप साऱ्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी असते. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या फक्त आणि फक्त आपल्यालाच करायच्या असतात. त्या करता ना कधी-कधी इट फील्स ओव्हरवेल्मिंग समटाईम्स. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या कंट्रोलमध्ये राहतील आणि लाईफ बॅलन्स राहील यासाठी काही स्मॉल हॅबिट्स असतात. त्या आपल्याला डेव्हलप करणे खूप महत्त्वाचे असते. छोटे-मोठे चेंजेस लाईफमध्ये आपण करू शकतो आणि ज्या चांगल्या हॅबिट्स आहेत त्या आपण फॉलो करून ह्या डेलीचा जो लोड असतो आपला किंवा जो स्ट्रेस असतो तो कमी करू शकतो. कारण आयुष्य म्हटलं तर लोड आणि स्ट्रेस हा असणारच. तो कमी करण्यासाठी आपल्याला दुसरं काहीतरी म्हणजे दुसरीकडे आपण मन रमवून घेतलं तर जो लोड असतो तो कमी होतो. सो येस, हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पण त्यातले आहात का ज्यांना लसूण सोलायचा खूप जास्त कंटाळा येतो? मला तर खूपच जास्त कंटाळा येतो. पण काय आहे, डेलीची कामं जी आहे करावी लागणारच आहे आपल्याला, कारण ती सुटणारच नाही अजिबात. जे आहे ते तर करावंच लागतं. पण ही लसूण मी अगदी वेळेवर न सोलता जेव्हा वेळ होता तेव्हा जर सोलली असती तर अगदी आपल्याला ही वेळेवर जे आपण करतोय कामं ती करावी लागली नसती, किंवा अशी जी कामं आहे ती आपण वेळेवर अवॉइड करू शकतो. ती पहिली करून ठेवली तर वेळेवर आपल्याला ती करावी लागत नाही. म्हणून अशी कामं जी आहेत जी आपण पहिले करून ठेवू शकतो ती पहिलीच केली तर आपल्याला जो त्यावेळेस करायचा स्ट्रेस असतो किंवा जो लोड असतो तो कमी होतो. तर अशा बऱ्याचशा टिप्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर जरूर करा व्हिडिओ. तर आज संध्याकाळसाठी अगदी सिंपल असं जेवण आहे मराठमोळीच, ते म्हणजेच वरण भात बटाट्याची भाजी. आणि हे कामं करत असताना मध्ये मध्ये माझा जो मोठा मुलगा आहे तो येतो आणि अगदी त्याच्या शाळेतल्या काही गप्पा गोष्टी ज्या असतात त्या मला शेअर करत असतो यावेळेस. आणि त्यांचंही बरोबर आहे, आपण त्यांनासुद्धा थोडा वेळ दिलाच पाहिजे. त्यांच्यासुद्धा शाळेतल्या काही गोष्टी असतात, त्यांना गप्पा करायच्या असतात आपल्यासोबत, त्यासुद्धा त्यांनी केल्याच पाहिजे. त्यांचंसुद्धा मन मोकळं झालंच पाहिजे. आणि तो दररोज अशा गप्पा गोष्टी ज्या असतात शाळेतल्या त्या माझ्यासोबत शेअर करत असतो. आणि मध्ये मध्ये त्याचं सुरू असतो, मम्मा तुला काही हेल्प करू का, तुला काही लागतं आहे का. पण दिवसभर बाहेर असतात, त्यांना तरी काय सांगायचं. पण मी बऱ्याच वेळेस त्यांच्याकडून मला जी हेल्प हवी असते ती करून घेते. आणि उपवास असल्यामुळे संध्याकाळी हा प्रकार होतो आहे, नाहीतर एरवी मी इतकी जे जास्त पदार्थ असतात ते करत नाही. शक्यतो एक भाजी आणि पोळी चपाती झाली तर झालं बस. पण उपवास आहे तर असे पदार्थ करावेच लागतात. वरण भात बटाट्याची भाजी आणि गोड काही असेल तर ठीक, नाहीतर नसलं तरीही चालतं. आणि ते फोडणीचं जे वरण आहे ते सुद्धा झालेलं आहे, ते उकळतं तोपर्यंत मी दुसरीकडे बटाट्याची भाजी लावते. बटाट्याची भाजी जी आहे ती सुकीच आवडते आम्हाला. अशाच प्रकारे कामाचं नियोजन केलं तर जी कामं आहे ती आपल्याला ओव्हरलोड नाही वाटत. अगदी पटापट कामं होतात. अगदी आपण हे करतोय तोपर्यंत दुसरं काहीतरी केलं तर लगेच होतात ही कामं, पटापट होतात, जेणेकरून आपल्याला वेळ जो आहे तो जास्त लागत नाही. आणि ही बटाट्याची भाजी झालेली आहे ती आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याच कुकरमध्ये आपण जे भात लावायचं आहे ते लावून घेऊ, जेणेकरून भांडेसुद्धा कमी निघतात आणि भांडे घासायलासुद्धा कंटाळा कमी येतो आपल्याला. आणि वेळ आहे आता सगळ्यात महत्त्वाच्या कामाची, ती म्हणजेच क्लिनिंगची. तर क्लिनिंग जी आहे काउंटरटॉपची आपण दिवसातून 2 ते 3 वेळेस करतोच. कारण सगळ्यात महत्त्वाचा एखाद्याच्या घराचा जो पार्ट आहे, घराचा हार्ट जरी म्हटलं आपण तरीही चालेल, तो म्हणजेच किचन. आणि किचन क्लीन नसेल तर सगळं मूड जो आहे तो ऑफ होतो आपल्याला. म्हणून दिवसातून आपण 2-3 वेळेस तो किचन टॉप जो आहे तो क्लीन केलाच पाहिजे. आपलं किचन नेहमी क्लीन राहील त्यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. तर पहिली टिप म्हणजेच आपलं जो किचन आहे त्याचं सिंक जे आहे ते भांड्यापासून नेहमी फ्री ठेवायला पाहिजे. भांडे जर न घासता तसे सिंकमध्ये पडून राहिले तर आपलं किचन जे आहे म्हणजेच किचनचं जे टॉप आहे ते तसंच घाण दिसेल आणि अजिबात चांगलं दिसणार नाही. म्हणून किचनचं जे सिंक आहे ते भांड्यापासून नेहमी फ्री ठेवायला पाहिजे. म्हणून माझे जे कामं आहे, स्वयंपाक वगैरे झाला की लगेच भांडे घासते मी, जेणेकरून भांडे जे आहे ते जास्त पडतसुद्धा नाही आणि भांडे घासण्याचा जो कंटाळा असतो तो सुद्धा येत नाही. थोडे थोडे भांडे घासून घेतले की आपल्याला जो कंटाळा असतो भांडे घासण्याचा तो सुद्धा कमी होतो.
आणि दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे सिंकचा जो वास असतो तो लगेच निघून जातो. म्हणजेच भांडे लगेच आपण घासले तर सिंकचा वास अजिबात येणार नाही. लगेच आपण घासल्यानंतर सिंक क्लीन केलं की वास जो असतो भांड्यांचा तो सुद्धा निघतो आणि सिंकचा वाससुद्धा निघून जातो. आणि घरात जे कॉकरोच वगैरे होतात ते सुद्धा होत नाही. कारण आपण बघितलं असेल किचनमध्येच सगळ्यात जास्त कॉकरोच असतात. म्हणून क्लिनिंग वगैरे व्यवस्थित ठेवली तर किचनमध्ये अजिबात कॉकरोच होत नाही आणि घरातसुद्धा होत नाही. किचनमध्ये नाही झालं तर घरातसुद्धा ते कॉकरोच होणार नाही. तर अशा प्रकारे भांडेसुद्धा आता मी घासून घेतलेले आहे आणि हा जो ट्रे आहे तो खूप युजफुल आहे. अशा प्रकारे जे प्लेट्स वगैरे असतील, स्पून वगैरे असतील ते व्यवस्थित ठेवता येतात या ट्रेमध्ये. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या मग जेवायला आता.